आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला। उष्माघाताच्या संभाव्य धोक्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी लोकलच्या तीनही मार्गांवर मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येईल। मुंबईतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी 25 मेला अंतिम मुदत। मालमत्ता धारकांनी मुदतीपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करण्याचं महापालिकेचं आवाहन, तर कर न भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा। मुंबईतील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनोरेलच्या ताफ्यामध्ये चौथा डब्बा दाखल। महिनाभरामध्ये 4 डब्यांच्या गाडीची जुळणी केल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होणार। मुंबई कोकण मार्गावर रेल्वेच्या विशेष आणखी 16 फेऱ्या। उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा भार कमी होणार। 9 मे ते 27 जून पर्यंत हडपसर टर्मिनलवरून गाडी सोडण्याचं नियोजन। वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचं ग्रीन कव्हर घटलं। पुण्यामध्ये झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उष्णतेचं प्रमाणही वाढलं। पुण्यामध्ये गर्भवती महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचं समोर। महिलांना दिल्या जाणाऱ्या शिद्यामध्ये अळ्या आढळल्या। शिरूरच्या आंबेळमध्ये धक्कादायक असा प्रकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पीएमपीच्या काही बस मार्गांमध्ये बदल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड आणि मोलेदिना बस स्थानकामधील बस मार्गांमध्ये बदल।